नमस्कार. नमस्कार 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 नमस्कार. बरं काय गडबड चालली कुठं एवढा काय रे दौरा? बा मला लय लांब जायचं आपण उद्या बोलू हं? अहो लय लांब चालले म्हणूनच म्हणतोय ना कुठं चालला एवढा लांब दौरा तुमचा अरे आबूराव तुम्हाला सांगतो काय माहिती का सध्या का नाही तिकिटाचा जरासा प्रयत्न चालू आहे भेटलं पाहिजे ना तिकीट. अहो हाबराव टेन्शन नॉट तुम्ही तिकीट तुम्हालाच मिळणार. तुमच्या तोंडात दही साखर. अहो तिकीट तुम्हालाच मिळणार आहे त्या कंडक्टरला नोकरी टिकवायची ना. बसेचं तिकीट मग? लोकसभेचं तिकीट. हाबराव लोकसभा लोकसभा शब्द केवढा तुम्ही केवढे. जरा स्वतःकडे पण पहा काय रे? हाबराव मस्करी जाऊ द्या पण मला सांगा तुम्हाला ग्राम समेत बोलवत नाही डायरेक्ट लोकसभेला. हो राजू लय होय. अरे मी का तुला असं कसं वाटलं का रे? अरे लय फेमस आहे मी लय फेमस आहे. अरे सगळेजण मला लाड करतात. ते बारक्या पोरात लाड कोण पण मग करतंय. मी का बार करायला वगैरे बार काय कमी. अरे आत्ताच आपण 30 कंप्लीट केले 30 किलो किलो. अरे आबूराव किलो नाही रे वर्ष वर्ष. बाबूराव इकडे तुम्हाला काय जरा समज कमी काय 30 वर्ष झाली. म्हणजे अहो राजकारणात ज्येष्ठ माणसाची गरज असते ज्येष्ठ म्हणजे माझ्यासारखं. तुम्ही ज्येष्ठ हो ज्येष्ठ तुम्ही हो. तुम्हाला का शपूट फुटलं का ज्येष्ठ काय बोलता तुम्ही किती वर्षाचे. मी 30. मी 31 त्यामुळे मी ज्येष्ठ आहे. अच्छा अच्छा एका वर्षानं मोठे म्हणजे तुम्ही ज्येष्ठ हा. आणि एका वर्षानं मोठे होऊन तुम्ही काय दिवे लावले तर अहो 10वीत तर 4 वेळा नापास झाले तुम्ही. अहो, किती कार्यकर्त्याला कॉप्या पुरवल्या तरी पास नाही झाले तुम्ही. हो बाबूराव इथे पर्सनल काढायचं नाही पर्सनल काढायचं अजिबात तुम्ही काय सांगतो. काढता? हा ते आमचे कार्यकर्ते ढिले पडले ना इंग्रजीच्या पेपरला गणिताच्या कॉप्या गणिताच्या पेपरला इंग्रजीच्या कॉप्या. असे लोक पाडून ठेवले तुम्ही. हा पण बाबूराव आता आम्ही ठरवलंय या टायमाला कुणाच्याही भरोशावर लढणार नाही. मग कोणाच्या भरोश्यावर उडणार आहे आपलं लढणार आहे. आम्ही ना मीडिया. मीडिया हो म्हणजे बाबूराव तुम्हाला माहित आहे आपला मीडिया किती स्ट्रॉंग आहे. आपण फक्त एक काम करायचं हा. अमेरिकेला सांगायचं तुमच्यासाठी युद्ध करणार आहे. मग? 2 मिनिटात आपली सगळी मीडिया तिकडं आर्मीचा ड्रेस घालून धाड 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 अमेरिका खतम. आबूराव अरे अमेरिका का तुम्हाला साधी सुधी वाटली का हो. ओ आपला मीडिया बी काय साधा सुद्धा नाही. काय सांगता? तुम्हाला सांगतो अहो तुमच्या अमेरिकेकडे शस्त्रे पैसा सेना एवढं असून पण अमेरिका जेवढं बोलत आहे ना तेवढा आमचा मीडिया बोलतो. अहो आमच्या मीडियात एवढी ताकद आहे ना दररोज म्हणलं तरी युद्ध करू शकते आमची मीडिया. आबूराव हे तुमचं सगळं राहू दे. पण मला सांगतो तुम्ही काही बोलले ना तरी तुमच्या विरोधात मी निवडणूक लढणार म्हणजे लढणार. अरे आपण पण ठरवलेलं आहे आपण पण मीडियाच्या भरोश्यावर निवडणूक लढणार. पण तुमच्या त्या न्यूज मीडिया नाही बरं सोशल मीडिया. सोशल सोशल का ते म्हणजे सोशल मीडियात काय दम आहे. काय दम आहे आबूराव तुम्ही कुठं आहे कोणत्या जमान्यात आहे. अरे तुम्हाला अजून सोशल मीडियाची ताकद माहित नाही. पहिले कसं होतं काजू बदामाचा खुराक होता पण आताच्या तरुण आले अरे फेसबुकच्या बदामाचा खुराक आहे. अरे दिवस रात्र निव्वळ त्याच्यावर विरोधकांना शिव्या शाप देत बसतात. म्हणजे पाकिस्तानला नाही आपल्याच लोक आले. काय माहितीये का आपण काय करायचं 2 गट पडायचे देशभक्त आणि देशद्रोही. 2 जण एकमेकात एवढे जुंपतात आपण फक्त पाहायचं काय या युद्धात बॉम्ब लागत नाही बंदूक लागत नाही काय लागत नाही यात फक्त एकमेकाला शिव्या द्यायच्या बस. अहो पण असले लोक काय कामाचे रिकाम तिकडे. आबूराव अहो रिकाम टेकडे असतील ते लोकांसाठी पण आपल्यासाठी लय कामाचे ते. तुम्हाला सांगतो आता साधी गोष्ट आहे या लोकांना आपल्याला पगार द्यायला लागते का अजिबात नाही. बापाच्या भरोश्यावर खातात आणि सोशल मीडियावर जाऊन आपली मस्ती जिरवतात. पण मला काय म्हणायचंय बाबूराव की त्यांना काय केलं पाहिजे सोशल मीडियावर काम न करता कामात डोकं घातलं पाहिजे ना. आबूराव हे बा तुम्हाला सांगतो कामात डोकं घातलं ना का देश मोठा होते आणि सोशल मीडियाच्या वादात डोकं घातलं का पक्ष मोठा होते. वा 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 बाबूराव खरं बोललाय तुम्ही. म्हणजे आजकाल परिस्थिती अशी झाली ना पक्ष पहिला कसा मोठा होईल हे बघतात नंतर देश. ही सगळ्याची बोंब आहे. आता तुम्हाला सांगतो आता मला तर राहून असं वाटत आहे ना की पक्षवाले नाही आपल्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च करतात पण एवढाच खर्च जर त्यानं देशावर केला ना तर देशातले लोक निवडून देतील. वा 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 अहो बाबूराव ह्यासाठी तुम्हाला तिकीट भेटत नाही म्हणजे अहो काही करायचं नाही. अहो राजकारणी माणसं डोक्यात हे विचार शोभतात का
अहो त्यांना पैशावर जास्त विचार करायचा नाही, मग त्यांना त्याग करायचा, त्याग. त्याग तुम्ही काय केला हो त्याग? मी तुरुंगात गेलो होतो 10 वेळा. तुरुंगात? हो. माहित आहे ना, पाकिट मारीसाठी तुरुंगात गेले होते, याचा काय मोठेपणा आहे? ते गेलो ना, पण कशासाठी तरी गेलोच ना. अरे येड्या, तुरुंगवास म्हणजे लय मोठी गोष्ट असती. हा. अरे भले भले नेते तुरुंगात गेले होते. ओ आबूराव, ते भले भले नेते का नाही, देशासाठी गेले होते तुरुंगात. अहो त्याने इंग्रजाच्या विरुद्ध लढाई केली होती म्हणून गेले होते ते. हा म्हणजे आता मी काय जन्माला आहेस तर सगळे इंग्रज निघून गेले, मी काय त्यांची वाट बघत बसायचं का? मग काय आपल्याच लोकांसोबत युद्ध करायचं, आपल्याच लोकांचे पाकिट मारायचे. हे पहा आबूराव, मला एक कळलं, काय माझ्यासारखा पोटासाठी चोरी करणारा माणूस तो काय मोठा होणार नाही, लोकांच्या पोटावर पाय देऊन चोरी करणारा माणूस तो मोठा होणार. आपण हरायचं नाही, आता ताकद दाखवायची. अजून तुम्ही खास गेलीच नाही का म्हणते ताकद दाखवायची? अहो मतदानातून अहो 100त 1 तरी चांगला असतोच की. हा आबूराव, एक काम करायचं, आपण राजकारण करायचं नाही, मग आपण मतदान करायचं. हे तुम्ही 1 नंबर बोलत बघा. काय आपली ताकद मतदानच. हा तर मंडळी आम्ही करणार मतदान, तुम्ही नक्की करा. वा वा